नमस्कार सर्वांना. केंद्र राज्य संबंध याचा पुढचा भाग आपण अभ्यासतोय. मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलं की केंद्र राज्य संबंध जे आहेत याचं महत्त्व काय आहे आणि केंद्र राज्य संबंध आपण पाहिले की कोणकोणते संघराज्यांचे प्रकार आपण पाहिले मागच्या भागामध्ये आणि त्यांच्यामध्ये असणारे संबंध आपण तपासून पाहिले. शिवाय हे केंद्र राज्य संबंधांबाबतच्या तरतुदी कोणकोणत्या कलमांमध्ये आहेत याचा आपण अभ्यास केला. मग त्याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासलं होतं, याच्यामध्ये आपण म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे संबंध आपल्याला दिसून येतात आणि साधारणपणे 3 प्रकारचे संबंध आपण केंद्र राज्य संबंधांमध्ये अभ्यासतो. कोणत्या 3 प्रकारचे? त्याच्यामध्ये आपण अभ्यासलं कालच्या भागामध्ये कायदेशीर संबंध, प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध आणि आर्थिक संबंध. केंद्र आणि राज्यामध्ये कोणत्या प्रकारे रचना केलेली आहे आणि त्यांचा समावेश कोणत्या कलमांमध्ये. याच्याबद्दल आपण राज्यघटनेमधील भाग 11 पण अभ्यासला, भाग 12 पण अभ्यासला. म्हणजे पार्श्वभूमीच्या दृष्टिकोनातून की भाग 11 मध्ये काय आहे आणि भाग 12 मध्ये काय आहे. भाग 11 मध्ये आपण पाहिलं की 2 प्रकरणं आपल्याला दिसून येतात. कोणती 2 प्रकरणं दिसत आहेत? कायदेशीर संबंध आणि प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध, अशी 2 प्रकरणं भाग 12 मध्ये आहेत. आणि कायदेशीर संबंध हे जे पहिलं प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण कलम 245 ते कलम 255 मध्ये या कायदेशीर संबंधांविषयीच्या तरतुदी दिलेल्या आपल्याला अभ्यासतात की कोणकोणत्या तरतुदी आहेत. शिवाय दुसरं प्रकरण जे आहे ते प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध भाग 11 मधलं. तर या प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध केंद्र आणि राज्यामध्ये कोणते असतील, त्यांच्या संबंधीच्या तरतुदी कोणत्या असतील याची आपण पाहिले की कलम 256 ते कलम 263 मध्ये या तरतुदी आपल्याला दिसून आल्या. म्हणजे भाग 11 कळाला. यानंतर आपण म्हटलं की केंद्र आणि राज्य यांचे वित्तीय संबंध, आर्थिक संबंध सुद्धा असतात. मग ते कोणत्या कलमांमध्ये नमूद आहेत? तर कलम 268 ते कलम 293 इथे वित्तीय संबंध आहेत. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. काल ही आपण पार्श्वभूमी समजावून घेतली. आज आपण याच्यामध्ये कायदेशीर संबंध कोणत्या प्रकारचे असतात ते पाहणार आहोत आणि स्पेशली आज आपण पाहणार आहोत कलम 245चा आपल्याला अभ्यास करायचा आहे की कलम 245 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे याचा विचार आपण करूयात. तर कायदेशीर संबंधांच्या अभ्यासाला आपण सुरुवात करतोय. कायदेशीर संबंध तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. कायदेशीर संबंध, कायदेशीर संबंध, कायदेशीर संबंध. ठीक आहे. सुरुवातीलाच आपण म्हटलं की कायदेशीर संबंध कोणत्या कलमांमध्ये असतात तिथून आपण सुरुवात करूयात. मागेही आपण अभ्यासला, आत्ताही रिव्हिजन केली की कलम 245, कलम 245 ते कोणत्या कलमापर्यंत हे लक्षात ठेवायचं. कलम 255, कलम 255 या मधल्या तरतुदी. आणि आपण स्पेशली असं म्हटलं की आज आपल्याला अभ्यास करायचा आहे कलम 245चा, सविस्तर अभ्यास करायचा की एकदा का ते कलम समजलं तर ते सहजपणे लक्षात राहिलं पाहिजे की ते पाठ नाही करावं लागलं पाहिजे. कायदेविषयक संबंधांचा विचार करताना पहिली गोष्ट आपल्याला काय लक्षामध्ये घ्यायची की कायदेविषयक संबंधांचा जर विचार केला तर केंद्र आणि राज्य यांची जर तुलना केली की कायदेविषयक संबंध कोणाला जास्त आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की केंद्राला जास्तीचे अधिकार दिलेत आणि राज्यांना कमी अधिकार आहेत. कायदेविषयक संबंधांमध्ये आपण म्हटलं युनियनमध्ये काय सांगितलं होतं आपण? केंद्र शक्तिशाली असेल आणि राज्य कमजोर असतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी कायदेविषयक संबंधांचा जर विचार केला तर आपल्याला दिसून येतं की केंद्राला जास्तीचे अधिकार आहे, म्हणजे केंद्र प्रबळ आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये राज्यांना कमी अधिकार प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात. आता कायदेविषयक संबंध आपण म्हणतोय, पण कायदेविषयक संबंधांचा विस्तार आपल्याला पाहावा लागतो. तुम्ही जर विचार केला, आजपर्यंत असा तुम्ही विचार केलाय का की केंद्र आणि राज्य यांचे कायदेविषयक संबंधांचा विस्तार किती प्रकारे होतो? या कायदेविषयक संबंधांचा सुद्धा विस्तार होतो ते कळायला पाहिजे. 2 प्रकारे विस्तार होतो, कलम 245 आणि कलम 246 नुसार. मग आपल्याला सुरुवातीला काय पाहायचं की तुमच्या वहीमध्ये पाहिजे, नोटबुकमध्ये पाहिजे की कायदेविषयक संबंधांचा विस्तार 2 प्रकारे आपल्या देशामध्ये झालेला आहे. आपण पाहूयात ते 2 प्रकार कोणते. या ठिकाणी कायदेविषयक संबंधांचा विस्तार 2 प्रकारे झालेला आपल्याला दिसून येतो. ते 2 प्रकार कोणते?
कायदेविषयक, आपण या ठिकाणी तुम्हाला लक्षात येण्यासाठी लिहूयात, कायदेविषयक संबंधांचा विस्तार. कायदे विषयक संबंधांचा विस्तार किती प्रकारे आपण सांगितला? हा विस्तार जो होतो तो 2 प्रकारे होतो. मग कायदेविषयक संबंधांचा विस्तार जर 2 प्रकारे होतो तर ते 2 प्रकार कोणते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिला प्रकार कलम 245 मध्ये जो येतो त्याला प्रादेशिक विस्तार असं म्हणायचं, आणि कलम 246 मध्ये जो येतो त्याला विषयासंबंधी विस्तार असं म्हणायचं. प्रादेशिक विस्तार आपण या ठिकाणी म्हणत, प्रादेशिक विस्तार 2 प्रकार कोणते पहा, प्रादेशिक विस्तार आणि दुसरा प्रकार येतो विषयासंबंधी विस्तार. विषयासंबंधी विस्तार असे 2 प्रकार तुम्हाला आढळून येतात. आता हे जे आहेत, प्रादेशिक विस्तार जो येतो तो कलम 245 मध्ये नमूद आहे. आपण म्हणतोय की नाही, कायदेशीर संबंधांचा विस्तार 2 प्रकारे होतो, प्रादेशिक विस्तार, विषयासंबंधी विस्तार. मग प्रादेशिक विस्तार जो आहे केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये तो कोणत्या कलमामध्ये सांगितला आहे? तुम्हाला असं विचारलं तर कोणत्या कलमामध्ये सांगितलं? कलम 245. या ठिकाणी आपल्याला सांगतायत कलम 245. लक्षात आलं? प्रादेशिक संबंधांचा विस्तार सांगितलाय कलम 245 मध्ये. त्यानंतर विषयासंबंधींचा विस्तार कोणत्या कलमामध्ये सांगितलाय? कलम 246 मध्ये. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल कलम 246 याच्यामध्ये सांगितलाय विषयासंबंधी विस्तार. तर अशा प्रकारे कायदेविषयक संबंध जे आपण अभ्यासणार आहोत, समजावून घेणार आहोत, तर मग पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की यांचा विस्तार 2 प्रकारे झाला. एक प्रादेशिक विस्तार, विषयासंबंधी विस्तार. प्रादेशिक विस्ताराशी संबंधित कलम 245 आहे, विषयासंबंधी जो विस्तार आहे त्याच्याशी संबंधित कलम 246 आहे. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, लक्षात आलं की कायदेशीर संबंधांचा विस्तार पण होतोय, 2 प्रकारे होतोय, प्रादेशिक विस्तार, विषयासंबंधी विस्तार. प्रादेशिक विस्ताराशी कलम 245 संबंधित आहे, विषयासंबंधी विस्ताराशी संबंधित कलम 246 आहे. पण प्रादेशिक विस्तार म्हणजे काय? आता हा विस्तार कोणाच्या दरम्यान होतोय हे जर तुम्ही पाहिलं, हा जो विस्तार झालाय प्रादेशिक विस्तार, केंद्र आणि राज्य, आपली ती रचनाच आहे, कारण केंद्र राज्य संबंधच आपण पाहतोय आणि इथे पण केंद्र राज्यच पाहावं लागेल आपल्याला. प्रादेशिक विस्तार म्हणजे काय? कोणत्या भागामध्ये केंद्र सरकार आपल्या कायदेविषयक अधिकारांचा वापर करू शकतं त्याला म्हणायचं प्रादेशिक विस्तार. केंद्र सरकार काय करेल, कोणत्या भागामध्ये आपले कायदेशीर अधिकार वापरेल? संपूर्ण भारत, त्याचा प्रादेशिक विस्तार आहे तो. संपूर्ण भारत हा प्रादेशिक विस्तार. मग त्या संपूर्ण भारतामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये केंद्र सरकार आपल्या कायदेविषयक अधिकारांचं विस्तार करू शकतं त्याला म्हणायचं प्रादेशिक विस्तार. कोणत्या भागामध्ये राज्य सरकार आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या कायदेविषयक अधिकारांचा विस्तार करू शकतं तर त्याला म्हणायचं प्रादेशिक विस्तार. लक्षात आलं? केंद्र सरकार आपल्या कायदेविषयक अधिकारांचा वापर कोणत्या भागामध्ये करू शकेल आणि राज्य सरकार आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर कोणत्या भागामध्ये करू शकेल याला म्हणायचं प्रादेशिक विस्तार. आणि ते कुठे सांगितलंय? कलम 245 मध्ये सांगितलंय. लक्षात आलं? प्रादेशिक विस्तार म्हणजे काय, विषयासंबंधी विस्तार म्हणजे काय. आता तुम्ही विषयासंबंधी विस्तार आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलं होतं की केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची अशा 3 विषय असतात. केंद्र सूचीतील विषयांवर केंद्राला कायदा करता येतो, संघ सरकारला कायदा करता येतो, आणि राज्यांचे जे विषय असतात त्या विषयांमध्ये राज्यांना कायदा करता येतो. म्हणजे काय? विषयासंबंधी विस्तार. कोणकोणत्या विषयावर केंद्र सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे आणि कोणकोणत्या विषयांवर राज्य सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे त्याला म्हणायचं विषयासंबंधी विस्तार. लक्षात आलं? इथेही तुम्ही पाहिलं तर आपल्या काय लक्षात येतं की केंद्र सूचीमध्ये जास्त विषय आहेत आणि त्याच्या तुलनेमध्ये राज्य सूचीमध्ये कमी विषय आहेत. म्हणजे इथे सुद्धा केंद्राला जास्तीचे अधिकार आहेत. कुठे पहा? प्रत्येक याच्यामध्ये पहा. समवर्ती सूचीमध्ये केंद्राचं वर्चस्व आहे. आवश्यक वाटेल ते राज्य सूचीतील एखाद्या विषयावर केंद्र सरकार संसद कायदा करू शकते आणि केंद्र सूचीतील विषयांवर तर
केंद्र सरकार कायदा करण्याचा हक्कच आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला केंद्राचं वर्चस्व दिसतंय. तरीसुद्धा विस्तार केला आहे. सामान्य परिस्थितीमध्ये एखादं राज्य त्याच्याच विषयांवर कायदा करू शकतं. विशिष्ट परिस्थितींमध्ये केंद्र कायदा करू शकेल, पण सामान्य परिस्थितीमध्ये राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो? राज्य सरकारला प्राप्त होतो. केंद्र सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो? केंद्र सरकारला प्राप्त होतो. तर अशा प्रकारे कोणकोणत्या विषयांवर केंद्र सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे आणि कोणकोणत्या विषयांवर राज्य सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे त्याला म्हणायचं विषयासंबंधी विस्तार. आणि विषयासंबंधी विस्तार कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेले आहेत? तर कलम 246 मध्ये सांगण्यात आलेले आहेत. लक्षात आलं इथपर्यंत? ते आहेत प्रादेशिक विस्तार आणि विषयासंबंधी विस्तार. आता आपण यातलं प्रादेशिक विस्तार आजच्या भागामध्ये हे संपूर्ण समजावून घेणार आहोत. प्रादेशिक विस्तार म्हणजे काय आणि पुढच्या भागापासून आपण विषयासंबंधी विस्ताराला सुरुवात करणार आहोत. तर मग हे लक्षात घ्यायचं. प्रादेशिक विस्तार तुम्हाला कळालं. प्रादेशिक विस्तारामध्ये आपण काय म्हटलेलं होतं? कोणत्या प्रदेशामध्ये केंद्र सरकार कायदा करू शकेल आणि कोणत्या भागामध्ये, कोणत्या प्रदेशामध्ये राज्य सरकार कायदा करू शकेल त्याला आपण म्हटलं होतं प्रादेशिक विस्तार. मग आता प्रादेशिक विस्तारांचा अभ्यास आपण करूयात. तुमच्या वहीमध्ये लगेच प्रादेशिक विस्तार हे आलं पाहिजे. प्रादेशिक विस्तार आपण सुरुवातीलाच म्हटलं कलम 245 याच्याशी संबंधित आहे. प्रादेशिक विस्तार कलम 245. कलम 245 आपण आत्ताच अभ्यासलं. काय तरतुदी आहेत? तरतुदी दोन्हीच्या बाबतीमध्ये आहेत, केंद्र आणि राज्य. आपण म्हणूयात या ठिकाणी तरतुदी केंद्र आणि राज्य वरती आपण लिहूयात या ठिकाणी केंद्र आणि राज्य. कलम 245 मध्ये काय सांगितलं? कलम 245(1) मधली तरतूद आहे. काय तरतूद आहे? संपूर्ण भारताच्या जो प्रदेश आहे किंवा संसद काय करू शकते? पहा, संसद या ठिकाणी संसद काय करेल? संपूर्ण भारताच्या प्रदेशासाठी कायदा करेल. संपूर्ण भारताचा जो प्रदेश आहे, भारताचा प्रदेश, कलम 245(1) नुसार संसद काय करू शकते? संपूर्ण भारताचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशासाठी कायदा करू शकतो. मग तुमचा प्रश्न मला असा आहे की संसद भारताच्या हद्दीबाहेर जाऊन कायदा करू शकते का? लक्षात येत आहे? कलम 245(1) नुसार पहा, कलम 245(1) आणि कलम 245(2) याच्यानुसार कलम 245(1) नुसार संसद संपूर्ण भारताच्या प्रदेशासाठी कायदा करू शकते. कलम 245(2) नुसार संसद भारताच्या हद्दीबाहेर सुद्धा कायदा करते. दोन्ही कलमातला फरक लक्षात आला? परफेक्ट लक्षात ठेवाय. कलम 245(1) काय करताय? संपूर्ण भारताच्या प्रदेशासाठी कायदा करताय आणि कलम 245(2) नुसार काय होत आहे? संपूर्ण भारताच्या हद्दीबाहेर सुद्धा कायदा करण्याचा अधिकार संसदेला. लक्षात आलं? तो कसा आहे, काय आहे हे मी तुम्हाला सांगेल. अगोदर ही दोन कलम 245 अंतर्गत कलम 245(1) पण येतं, कलम 245(2) पण येतं. मग मी तुमच्याशी चर्चा आता कलम 245(1) नुसार करतोय की संसद संपूर्ण भारताच्या प्रदेशासाठी कायदा करते. कोणत्याही भागासाठी कायदा करू शकते. साहजिकच आहे, संपूर्ण राष्ट्र, संपूर्ण प्रदेश हा भारताच्या नियंत्रणाखाली करू शकेल कायदा. बरोबर आहे? आता मग या ठिकाणी लक्षात ठेवायचे, ज्याप्रमाणे संसद काय करत होती कलम 245(1) नुसार संपूर्ण भारताच्या प्रदेशासाठी कायदा करत होती, त्याचप्रमाणे कलम 245(1) नुसार प्रत्येक राज्य काय करेल? त्याचं जे संपूर्ण राज्याचं क्षेत्रफळ आहे, संपूर्ण राज्याचा प्रदेश, संपूर्ण राज्याचा प्रदेश, या प्रदेशासाठी कायदा करू शकते. किती सोपं आहे कलम 245(1). लक्षात आलं? संसद संपूर्ण भारतासाठी प्रदेशासाठी कायदा करू शकते
आणि राज्याचं विधिमंडळ काय करेल, संपूर्ण राज्याचा जो प्रदेश आहे त्या राज्याच्या कोणत्याही भागासाठी कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. कलम 245(1) मध्ये ही तरतूद दिली. पण हे अधिकार आहेत, पण ह्याला पण आहे. काय आहे हे तुम्ही करताय, पण कसं, राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींना अनुसरून तुम्हाला हे कायदे करावे लागतील. राज्याचं विधिमंडळ संपूर्ण राज्याच्या प्रदेशासाठी कायदा करू शकतंय, संसद संपूर्ण भारताच्या प्रदेशासाठी कोणत्याही भागासाठी कायदा करू शकते, पण हे कायदे करताना तुम्हाला राज्यघटनेमधील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींना अनुसरूनच कायदा करावा लागेल. म्हणजे तुम्हाला हे जे कायदे करण्याचे जे अधिकार दिलेत हे अमर्याद आहेत का? अमर्याद नाहीये. कसंही नाही वागायचं. घरात तुम्हाला वागण्याचं स्वातंत्र्य दिलंय आई वडिलांनी, म्हणून कसंही नाही वागायचं. समाजाला मान्य होईल त्याच पद्धतीने वागायचं. जे रूल्स बनवलेत त्या रूल्सनुसारच वागायचं. त्याचप्रमाणे इथं पण आहे. तुम्हाला देशाविषयी, राज्याच्या क्षेत्रफळाविषयी क्षेत्रामध्ये कायदे करण्याचे अधिकार दिलेत, पण हे अधिकार तुम्ही कसे वापरायचेत, राज्यघटनेमधील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींना अनुसरून हे अधिकार वापरायचे. लक्षात आलं? त्याच्या मर्यादा नाही ओलांडायची. तुम्हाला मर्यादा आहे. मग पहिली गोष्ट आपल्या लक्षात येते, ह्यांना कायदे करता येतात, पण हे कायदे संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींना अनुसरूनच यांना कायदे करावे लागतात. ही यांच्यावरती मर्यादा आहे. कायदे करा, पण ज्या काही राज्यघटनेमध्ये तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींना अनुसरूनच कायदे करा. अशा प्रकारे संसद आणि राज्य विधिमंडळाचे अधिकार सुद्धा मर्यादित केले गेलेले आहेत. अनेक कलमांनी अधिकार मर्यादित केले गेलेले आहेत. तुम्ही म्हणाल सर हे कळलं, पण तुम्हाला अशी थोडी इच्छा आहे का सगळ्यांना की याला कोणकोणत्या मर्यादा आहेत तुम्हाला सांगता येतील का? आपण म्हटलं मर्यादा आहेत त्यांना राज्यघटनेच्या तरतुदीनुसार. काय मर्यादा दिलेत? संसदेला कायदा करायचा आहे. संसद कोणत्या विषयांवर कायदा करू शकते ही पहिली मर्यादा आहे. संसद काय करू शकेल? ही जी संसद आहे ती केंद्र सूची आणि समवर्ती सूची याच्यातीलच विषयांवर कायदा करू शकते सामान्य परिस्थितीमध्ये. राज्य असेल तर राज्य कोणत्या विषयांवर कायदा करू शकेल? राज्य सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयांवरच कायदा करू शकेल. राज्य कशावरती कायदा करू शकेल? राज्य सूचीमध्ये समाविष्ट विषय या विषयांवरतीच कायदा करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला राज्य समवर्ती सूचीमध्ये पण कायदा करू शकते, पण ते दुसरी मर्यादा आहे, म्हणून या ठिकाणी आपण फक्त राज्य सूची म्हटलं. पहिली मर्यादा लक्षात आली की तुम्हाला ज्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार आहे त्याच विषयांवर तुम्ही कायदा करायचा आहे. केंद्र सरकार असेल तर केंद्र सूची, समवर्ती सूची याच्यावरती तुम्ही कायदे करू शकाल. राज्य असेल तर राज्य सूचीतील समाविष्ट विषयांवरतीच कायदा करू शकेल. लक्षात आलं? दोघांनी काय करायचं, एकमेकांनी हस्तक्षेप करू शकत नाही. केंद्र तरी एखाद्या वेळी हस्तक्षेप करू शकेल, पण राज्य अजिबात हस्तक्षेप करू शकत नाही. एकामेकांच्या विषयामध्ये अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. आपण असं म्हणतो की नाही बोलताना, तुझं तू बघ, माझ्याकडे लक्ष देऊ नको. त्याप्रमाणे या दोघांचं पण आहे. तुमचं तुम्ही बघा, तुमच्या विषयातले कायदे तुम्ही करा, आमच्या विषयावर कायदे आम्ही करतो. ढवळाढवळ करायची नाही. कदाचित हे ढवळाढवळ करतील, पण त्यांना तर अधिकारच नाही, त्यांना नाही म्हणण्याचा अधिकारच नाही. लक्षात येतं? म्हणजे ही पहिली मर्यादा झाली. दुसरी मर्यादा तुम्हाला सांगतो. आता राज्य काय मी म्हटलं होतं, राज्य सूचीबरोबर समवर्ती सूचीतील विषयांवरती सुद्धा कायदा करू शकता. परंतु राज्याला जर समवर्ती सूचीतील विषयावर कायदा करायचा आहे तर तो कायदा संसदेने केलेल्या कायद्याला अनुसरून असावा लागतो. शिक्षण हा विषय आहे. शिक्षण हा विषय आहे. या विषयावर केंद्र सरकार पण कायदा करू शकतं, राज्य सरकार पण कायदा करू शकतं, दोघं पण कायदा करू शकतात. त्या विषयावर केंद्राने एकदा कायदा केलाय. समजा केंद्राने असा कायदा केलाय की ग्रॅज्युएशनची फक्त 3च वर्षे असतील ग्रॅज्युएशनसाठी 12वी नंतर. तर मग राज्य सरकार असा नाही कायदा करू शकत की ग्रॅज्युएशनसाठी 4 वर्षे असतील. नाही, अजिबात नाही. तो कायदा आपोआप रद्द होईल. लक्षात आलं?
केंद्र सरकार म्हणतंय ग्रॅज्युएशनसाठी मुलांना 12वी नंतर 3 वर्षांचं असलं पाहिजे आणि तसा नियम कायदा केंद्र सरकारने केलाय. राज्य सरकार काय म्हणतंय, नाही ग्रॅज्युएशनसाठी 4 वर्ष असावीत असा नियम केला, कायदा केला. राज्य सरकारचा कायदा आपोआप रद्द होतो का? तो राज्य सरकारने केलेला कायदा केंद्राच्या कायद्याला अनुसरून होता का? नव्हता. केंद्र सरकार म्हणतंय 3, हे म्हणतायत 4, म्हणजे केंद्राच्या कायद्याला अनुसरून नाही. अशा प्रकारे समवर्ती सूचीतील एकाच विषयावर केंद्रानं आणि राज्याला कायदा केला किंवा केंद्रानं कायदा केलेला असेल, त्याच विषयावर राज्याला कायदा करायचा असेल तर तो कायदा केंद्रानं केलेल्या कायद्याला अनुसरून असावा लागतो, अन्यथा तो कायदा रद्द होतो. आपण त्याला म्हणतो निरसित होतो. हा शब्द तुम्ही पुस्तकामध्ये ऐकला असेल, निरसित. तर तो रद्द होतो. ही दुसरी मर्यादा आहे. तिसरी मर्यादा, कोणतंही राज्य विधिमंडळ, समजा तुम्ही मी आयुष्य जगतोय आपण सगळेजण, मूलभूत हक्क मला मिळालेत, फंडामेंटल राईट्स, त्याच्या आधारे मी माझं जीवन सुंदर केलंय, मी समाजामध्ये प्रतिष्ठेने जगतोय, मान सन्मान आहे मला समाजामध्ये, हे व्यक्ती आहे, हे अधिकार तुम्ही काढून घेऊ शकत नाही. तिसरी मर्यादा म्हणजे कोणतंही राज्य विधिमंडळ मूलभूत अधिकार काढून घेणारा कायदा करू शकतं का? कायदा नाही करू शकत, कारण घटनेच्या कलम 13(2) मध्ये हे सांगितलेलं आहे. लक्षात आलं? असं करण्याला बंधन टाकलेलं आहे, मनाई केलेली आहे. तुम्ही असं नाही करू शकत. एखाद्या व्यक्तीचे मूलभूत हक्क काढून घेणारा कायदा तुम्ही करू शकत नाही. ही तिसरी मर्यादा आहे. लक्षात आलं? चौथी मर्यादा काय आहे? आता काय केलं की मधल्या कालावधीमध्ये इंदिरा गांधी ज्यावेळी पंतप्रधान झाल्या त्यावेळी त्यांनी अनेक घटनादुरुस्त्या केल्या आणि त्या घटनादुरुस्तीनुसार काय झालं, आपल्या न्यायव्यवस्थेचं महत्त्व कमी झालं. न्यायव्यवस्थेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचदा असे काही कायदे केले गेले आणि मग त्यावेळी केशवानंद भारती खटला, जो मी तुम्हाला फंडामेंटल राईट्समध्ये समजावून सांगितला होता. केशवानंद भारती खटला 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं घोषित केला की संविधानाची जी मूलभूत संरचना आहे, म्हणजे न्यायव्यवस्था ही संविधानाची मूलभूत संरचना आहे. मग संविधानाची जर मूलभूत संरचना असेल तर त्याच्या विरोधात असलेली कोणतीही दुरुस्ती तुम्हाला करता येणार नाही असं सांगितलं. मग तो मूलभूत संरचनेचा भाग कोण ठरवतं? देशाची न्यायव्यवस्था ठरवते. तो हक्क कुणालाच नाही, संसदेला पण नाही, कुणालाच नाही. अशा प्रकारे ही चौथी मर्यादा आहे की संविधानाची जर मूलभूत संरचना असेल तर त्या मूलभूत संरचनेच्या विरोधात कोणतीही दुरुस्ती करता येत नाही, आणि जर ती दुरुस्ती केली तर ती अवैध ठरते आणि रद्द होते, निरसित होते. ही चौथी मर्यादा आली. आणि शेवटची मर्यादा आणि सांगता येईल आपल्याला, मर्यादा खूप सांगता येतील पण काही मर्यादा मी तुम्हाला सांगतो. का आपण हे का चर्चा करतोय की राज्य, तुम्ही जे कायदे करणार आहेत, संसद, राज्य विधिमंडळ, संसदेला आपल्या राज्यघटनेच्या मध्ये जे तरतुदी आहेत त्या तरतुदींना अनुसरूनच हे कायदे तुम्हाला करावे लागते. पाचवी मर्यादा आपण पाहूयात. काही राज्य अशी आहेत किंवा काही कलम अशी आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रपती आणि राज्यपालांना विशेष अधिकार दिलेले आहेत आपल्या देशामध्ये. आणि राष्ट्रपती आणि राज्यपालांना जे विशेष अधिकार, इतके विशेष अधिकार आहेत की संसदेने केलेले कायदे आणि राज्य विधिमंडळाने केलेले कायद्यांचा त्याच्यावर कोणताच फरक पडत नाही. त्या कायद्यांमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपालांना आहे. त्या विशिष्ट प्रदेशासाठी नियम तयार करण्याचे अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपालांना दिलेले आहेत. लक्षात आलं? अशा प्रकारे हे जे अधिकार आहेत राष्ट्रपतींना दिलेले, आपण म्हटल्याप्रमाणे राज्यपालांना दिलेले, तर ते संसद किंवा राज्य विधिमंडळ यांनी केलेल्या कायद्यावर हे यांनी दिलेले निर्देश प्रभावी असतात, राष्ट्रपती आणि राज्यपालांनी. लक्षात आलं? उदाहरणार्थ कलम 240चा विचार करा. आपण म्हणतो याच्यावर मर्यादा आहे. कलम 240 आठवतंय तुम्हाला? कलम 240 काय आहे मी सांगतो तुम्हाला. राष्ट्रपतींना विशेष अधिकार प्राप्त आहेत. काही प्रदेशांच्या बाबतीत नियम करण्याचा अधिकार, तुम्हाला असं विचारलं परीक्षेमध्ये, पहा, राष्ट्रपतींना काही संघ राज्य प्रदेशांच्या बाबतीत नियम करण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये प्राप्त होतो? विचारतील की नाही? विचारतील ना प्रश्न. राष्ट्रपतींना काही संघ राज्य प्रदेशांच्या बाबतीत कोणत्या कलमान्वये नियम तयार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? कलम 240. लक्षात आलं? दिल्ली आणि चंदीगड जर वगळलं तर इतर सर्व प्रदेशामध्ये शांतता, सुव्यवस्था निश्चित करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
कुणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. दिल्ली आणि चंदीगड जर वगळलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे इतर सर्व प्रदेशांमध्ये, संघराज्य प्रदेशांमध्ये शांतता आणि प्रगती निश्चित करण्याची, सुनिश्चित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना प्राप्त आहे. शिवाय संघराज्य प्रदेशांमध्ये सुशासन, चांगलं प्रशासन चालवण्यासाठी जे नियम तयार केले जातात, तर ते नियम तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारचे हे नियम जे असतात का, आता आपण म्हणतो हे नियम तयार केले, मग तुम्ही असं म्हणाल संसदेने केलेला जर एखादा कायदा असेल, त्या कायद्यांवरती नियम प्रभावी असतात का राष्ट्रपतींनी केलेले? तर हो, संसदेने संमत केलेल्या कायद्यांमध्ये या नियमांद्वारे सुधारणा सुद्धा केली जाऊ शकते. म्हणजे मर्यादा आहे. काही संघराज्य प्रदेशांच्या बाबतीत राष्ट्रपतींना अधिकार आहेत, काही संघराज्य प्रदेशांच्या बाबतीत राज्यपालांना अधिकार आहेत. 5वी अनुसूची विचार करा आपण या ठिकाणी. ठीक आहे, इथेच पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 5वी अनुसूची तुमच्या वहीमध्ये पाहिजे. 5वी अनुसूची काय सांगितलं याच्यामध्ये? पुढे घेऊयात आपण पुढच्या पेजवर, थोडंसं तुम्हाला समजेल आणखी. 5वी अनुसूची, 5वी अनुसूची, 5वी अनुसूची. ठीक आहे, कोणाला अधिकार आहेत? 5व्या 6व्या अनुसूचीनुसार विशेष अधिकार कोणाला दिलेत? 5व्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये राज्यपालांना दिलेले आहेत. कलम 240 आपण अभ्यासला. राष्ट्रपतींना काय म्हटलं? विशेष अधिकार आहेत म्हटलं की नाही? आता कलम 244 पहा. कलम 240 नुसार राष्ट्रपतींना विशेष अधिकार आहेत. कलम 244 अन्वये राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. 4चा फरक आहे. 40-44 लक्षात राहील. कलम 240 नुसार राष्ट्रपतींना विशेष अधिकार, कलम 244 अन्वये राज्यपालांना विशेष अधिकार. कलम 244 राज्यपालांना काय देण्यात आलेले आहेत? विशेष अधिकार. राज्यपालांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं होतं कलम 240 नुसार राष्ट्रपतींना विशेष अधिकार आहेत, कलम 244 नुसार राज्यपालांना विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत. काय सांगितलंय याच्यामध्ये? सांगितलंय आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ही राज्य वगळता असं म्हटलंय. काय म्हटलंय मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये काय म्हटलंय पहा. याच्यामध्ये म्हटलंय आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्य वगळता, ही जी राज्य आहेत ही राज्य वगळता. 5व्या अनुसूचीमध्ये काय म्हटलं? ही राज्य वगळता. कोणती 4 राज्य? हे 6व्या अनुसूचीमध्ये ही राज्य येतील. 5व्या अनुसूचीमध्ये आपण म्हणतोय आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्य वगळता इतर सर्व राज्यामध्ये जे काही SC आहेत, ज्या काही ST जमाती आहेत, म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, यांचं प्रशासन आणि नियंत्रण या संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. लक्षात येतं? आपण काय म्हणतोय? 5व्या अनुसूचीनुसार कोणत्या कलमामध्ये? कलम 244 अन्वये राज्यपालांना विशेष अधिकार प्राप्त झालेत. लक्षात आले सगळ्यांच्या? याच्यानुसार काय विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत? विशेष अधिकार असे प्राप्त झालेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्य वगळता इतर राज्यांमध्ये ज्या काही अनुसूचित जाती आहेत, ज्या काही अनुसूचित जमाती आहेत, त्यांचं प्रशासन आणि त्यांचं नियंत्रण या संबंधीच्या तरतुदी येत आहेत. लक्षात आलं? SC आणि ही राज्य वगळता आपल्याला म्हणतात SC ST जमातींचं प्रशासन व नियंत्रण, प्रशासन व नियंत्रण या संबंधीच्या तरतुदी कोठे आहेत असं तुम्हाला विचारतील. कोणत्या कलमामध्ये? कलम 244. आणि मग
यानुसार राज्यपालांना निर्देश देण्याचे अधिकार आहे. लक्षात आलं. उदाहरणार्थ पहा, आपण पहिल्यांदा उदाहरण सांगण्या अगोदर तुम्हाला हे समजलंय का ते खूप महत्वाचे. ही व्याख्या समजली तो उदाहरण लगेच समजेल तुम्हाला. आपण म्हटलं 5वी अनुसूची आहे. 5व्या अनुसूचीमध्ये कलम 244 अन्वये राज्यपालांना विशेष अधिकार मिळाले. पुन्हा तुम्ही म्हणाला कोणते विशेष अधिकार? तर आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्य वगळता इतर राज्यांमध्ये SC ST जमातींचं प्रशासन आणि नियंत्रण या संबंधीच्या तरतुदी आहेत आणि त्याबद्दल राज्यपाल निर्देश देऊ शकतात. या तरतुदींबद्दल हे अधिकार आहे. आता तुमच्या मनातली आणखी एक शंका मी दूर करतो. समजा याच्यावरती संसदेनं किंवा राज्य विधानमंडळानं एखादा कायदा केला या तरतुदींवरती, तर मग तो कायदा यांना लागू होतो का? इथे काय राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. राज्यपाल या संबंधी निर्देश देऊ शकतात. मग या संबंधी जर संसदेनं आणि राज्य विधिमंडळाने एखादा कायदा केला तर तो कायदा या ठिकाणी लागू होतो का? लागू झाला तर कोणत्या पद्धतीने होतो? बरोबर आहे. तर लक्षात ठेवायचं, जर संसदेनं आणि राज्य विधिमंडळाने एखादा कायदा याच्या संबंधित केला तर तो कायदा यांना लागू होत नाही. लक्षात आलं. विशेष तरतूद राज्यपालांना. आणि मग राज्यपाल काय करू शकतात? कोणताही, आपण म्हटलं संसद आणि राज्य विधिमंडळ कोणीही कायदा करू द्या, अनुसूचित क्षेत्र प्रदेशाला लागू होत नाहीये. हे पहिले लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला विधानामध्ये फसवतील. हा केंद्र संसदेने केलेला कायदा इथे लागू होतो, अजिबात होत नाही. स्पष्टपणे बिनधास्तपणे लक्षात ठेवायचं. लागू नाही होणार म्हणायचं आणि आपल्या मतावर ठाम राहायचं. काही नाही, तेच उत्तर बरोबर आहे. लक्षात आलं. तशा प्रकारे मग एक गोष्ट आपल्या लक्षात असेल की असे अनुसूचित क्षेत्र असतील, SC ST जमातींचं प्रशासन नियंत्रण असेल, त्या ठिकाणी शांतता आणि सुशासन निर्माण करायचं आहे. मग या ठिकाणी नियम कोण बनवू शकेल? राज्यपाल बनवू शकतील. नियम बनवण्याचे अधिकार राज्यपालांना आहे. अशा प्रकारे राज्यपाल काय करतील? अनुसूचित क्षेत्रातील शांतता आणि प्रशासन यासाठी नियम बनवतात. हे अधिकार किती मोठे आहेत हे तुम्हाला मी सांगितलं. समजा आपण पहिल्यांदा तर असं म्हटलं की संसद आणि राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्यांना लागूच होत नाही. आणि समजा एखादा कायदा यांच्याविषयी स्पेशल केलाच तर तो रद्द पण होतो लगेच. मग आता तुमच्या लक्षात येतील किती अधिकार मोठा आहे. 5वी अनुसूची कळाली व्यवस्थित. 5वी अनुसूची त्याच्यावर संसदेनं राज्य विधिमंडळाने कायदा केला तर काय होतं हे कळालं. काय होतं? रद्द होतो, लागूच होत नाही. आणि केला तरी रद्द होत होता. तर अशा प्रकारे 5व्या अनुसूचीनुसार राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. ही मर्यादा आहे. म्हणजे तुम्ही कायदे करायचेत पण ही मर्यादा आहे. लक्षात आलं. अजून एक मर्यादा आपल्याला सांगता येते. 6वी अनुसूची पुन्हा राज्यपालांना विशेष अधिकार आहे. 6वी अनुसूची. 6व्या अनुसूचीनुसार राज्यपालांना कोणते अधिकार आहेत? याच्या अगोदर आपण काय म्हटलं होतं मागच्या स्लाइडमध्ये? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्य वगळता असं म्हटलं होतं का? इथे सुद्धा राज्यपालांना विशेष अधिकार होते. इथे सुद्धा राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. पण आता जी राज्य वगळली होती आपण, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्य इथं येते. आपण म्हणूयात 6वी अनुसूची आपण म्हणतात. 6व्या अनुसूचीमध्ये राज्यपालांना असणारा विशेष अधिकार कोणत्या राज्यासंबंधी आहे? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. लक्षात आलं सगळ्यांच्या? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम हे राज्य. आता 6वी अनुसूचीमध्ये या राज्यांचा आपल्याला उल्लेख करता येतो. 4 राज्यात आपण म्हणतोय. किती या अनुसूचीमध्ये? किती राज्य? आता तुम्हाला प्रश्न काय विचारते? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांच्या आदिवासी क्षेत्रासंबंधीच्या तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत? 6वी अनुसूची. येईल का प्रश्न?
सोपा आहे अभ्यास, आहे का सोपा? पहा, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम कशा संबंधी तरतुदी आहेत? आदिवासी क्षेत्रासंबंधी तरतुदी आहेत. आदिवासी क्षेत्रासंबंधी तरतुदी आहेत. या राज्यातील आदिवासी क्षेत्रासंबंधी तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये आढळून येतात आणि याबद्दलचे विशेष अधिकार कोणाला आहेत? तर विशेष अधिकार कोणाला आहेत? राज्यपालांना आहेत. लक्षात आलं व्यवस्थित सगळ्यांच्या? राज्यपालांना, राज्यपालांचे विशेष अधिकार आपण म्हणूयात या ठिकाणी 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची. विशेष अधिकार, राज्यपालांचे विशेष अधिकार आदिवासी क्षेत्रासंबंधी तरतुदी आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पुन्हा एकदा तोच प्रश्न आपण घेऊयात. झालं तुमचं सगळ्यांचं लिहून झालं हे सगळ्यांचं? ठीक आहे. आपण काय म्हणतोय पहा, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या ठिकाणी हे झालंय थोडं. मिझोराम आदिवासी क्षेत्रासंबंधी तरतुदीत आणि राज्यपालांना विशेष अधिकार आहेत निर्णय घेण्याचे. आता लक्ष द्या, आपण मागे प्रश्न काय विचारला? इथे राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. मग समजा संसद किंवा राज्याच्या विधिमंडळाने याच्याविषयी कोणता कायदा केला तर काय होईल? ज्या जिल्ह्यांसंबंधी कायदा केलाय त्यांना लागूच होत नाही. संसदेने करू द्या, राज्याच्या विधिमंडळाने कायदा करू द्या, लागू होईल का? लागू होणार नाही. का? राज्यपालांना विशेष अधिकार दिलेत. तिथे दिलेत का? दिलेत. चल, समजा एखादा कायदा लागू झाला तर तो कसा लागू होऊ शकतो? अपवादांसह लागू होऊ शकेल. 5वी अनुसूचित आपण म्हटलं रद्दच होईल. इथं जर एखादा कायदा लागू होणार नाही पण लागू झाला तर अपवादांसह लागू होईल. काही अपवादांसह म्हणजे यांनी केलेले नियम तसेच राहणार आहेत, त्याच्याशिवाय लागू होईल. म्हणजे अपवादांसह लागू होईल. लक्षात येत आहे? तशा प्रकारे हे राज्यपालांचे विशेष अधिकार आदिवासी क्षेत्रासंबंधी. मग काही स्वायत्त जिल्हे आपल्याला आढळून येतात त्रिपुरा, मिझोराममध्ये. मग यांच्याबद्दल जर विचार केला तर त्रिपुरा, मिझोराममध्ये जे स्वायत्त जिल्हे आहेत तर त्या बाबतीत राष्ट्रपतींना सुद्धा विशेष अधिकार आहेत. मग लक्षात आलं? आणि त्रिपुरा आणि मिझोराम हे जे आपण राज्यपाल पाहतोय, राज्यपालांना विशेष अधिकार, तर यांना किती अधिकार आहेत पहा. समजा या संबंधी तिथल्या राज्य विधिमंडळाने, या राज्यातली जी राज्य विधिमंडळं आहेत त्या राज्य विधिमंडळाने कायदे केलेले आहेत, तर त्या कायद्यांच्या त्यांनी जे कायदे केलेले आहेत त्या कायद्यांच्या संदर्भात तिथले जे राज्यपाल आहेत त्यांना समान अधिकार आहेत. विधिमंडळ ज्याप्रमाणे कायदा करू शकेल त्याप्रमाणे तिथल्या राज्यपालांना समान अधिकार दिला आहे आदिवासी क्षेत्रासंबंधी. लक्षात आलं? कायदा करण्याचा अधिकार. तशा प्रकारे आपण काय अभ्यासलं पहा. आजच्या भागामध्ये आपण अभ्यासलं की केंद्र आणि राज्य कायदे करतील. कलम 245 एक आपण अभ्यासला. संसद संपूर्ण भारताच्या प्रदेशासाठी कायदा करेल. राज्य संपूर्ण राज्याचा जो प्रदेश आहे त्याच्यासाठी कायदा करेल, पण हे कायदे करताना त्यांच्यावर काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा आपण अभ्यासल्या. कलम 240 नुसार राष्ट्रपती चे विशेष अधिकार आपण अभ्यासले. कलम 244 नुसार 5वी अनुसूची, 6वी अनुसूची राज्यपालांचे विशेष अधिकार आपण समजावून घेतले. आता पहा, कायदे करण्याच्या अधिकारामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? आपल्या देशामध्ये सध्या 28 राज्य आहेत का? 28 राज्य आहेत. एका राज्यामध्ये केलेला कायदा दुसऱ्या राज्यामध्ये चालतो का? चालतो. तर याला काय म्हणायचं? टेरिटोरियल नेक्ससचा सिद्धांत म्हणायचं. तर तो आपल्याला अभ्यासायचा. एका राज्यानं केलेला कायदा दुसऱ्या राज्यामध्ये चालतो का? याला हे तुमच्या वहीमध्ये ही संकल्पना पाहिजे, हे नाव पाहिजे, म्हणजे तुम्हाला पुढे कुठलीही इंग्लिशची पुस्तकं वाचताना किंवा कुठलेही पुस्तक वाचताना त्या संकल्पना समजतील. टेरिटोरियल नेक्सस
चा सिद्धांत, टेरिटोरियल नेक्ससचा सिद्धांत, सिद्धांत म्हणतात याला, याला नाव आहे. हा सिद्धांत काय आहे? सुरुवातीला हा सिद्धांत कशा संबंधी आहे ते मी तुम्हाला सांगतो. समजा महाराष्ट्र राज्याने एखादा कायदा केलाय, महाराष्ट्र राज्यानं एखादा कायदा केलाय, तर तो कायदा आपल्याला म्हणता येईल वेगवेगळ्या राज्यांमध्ये, म्हणजे गोवा, कुठलंही राज्य घ्या तुमच्या ह्यानी, हिमाचल प्रदेश घ्या, HP हिमाचल प्रदेश घ्या, आणखी कोणतंही राज्य घ्या, तुमचं जे उत्तराखंड राज्य घ्या, उत्तराखंड, केरळ. तर अशा प्रकारे एका राज्यानं केलेला कायदा या सगळ्या राज्यांमध्ये चालू शकतो का, दुसऱ्या राज्यामध्ये चालू शकतो का, त्याच्याशी संबंधित आहे टेरिटोरियल नेक्ससचा सिद्धांत. लक्षात आलं? कलम 245(1) संदर्भामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की जर एका राज्यानं कायदा केलेला असेल तर तो कायदा दुसऱ्या राज्यामध्ये चालतो का, दुसऱ्या राज्यामध्ये तो कायदा वैध मानला जातो का. लक्षात येतं? मग हे आपल्याला पाहायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. काय? एका राज्यानं केलेला कायदा दुसऱ्या राज्यात कोणत्या प्रकारे चालेल हे याविषयी सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिलं होतं. सुप्रीम कोर्ट काय म्हणतात की जर एका राज्यानं केलेला कायदा दुसऱ्या राज्यामध्ये चालवायचा असेल तर त्या राज्यानं त्या कायद्याचा उद्देश पूर्ण करणं आवश्यक आहे असं सिद्ध केलं पाहिजे की आम्ही कायदा केलाय आणि हा कायदा पूर्ण करणं गरजेचं आहे, या कायद्यानुसार आमचा उद्देश पूर्ण करायचा आहे तुमच्या राज्यामध्ये येऊन. तर मग एका राज्यानं केलेला कायदा दुसऱ्या राज्यामध्ये प्रमाण मानला जातो. म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणताय एका राज्यानं केलेला कायदा दुसऱ्या राज्यामध्ये कधी प्रमाण मानला जाईल, कधी वैध मानला जाईल. तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल, तुम्ही जो कायदा केलाय त्या कायद्याचा उद्देश कसा पूर्ण करणं आवश्यक आहे हे आधी पटवून द्यावं लागेल, तर तो कायदा दुसऱ्या राज्यामध्ये चालू शकतो असं सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे. लक्षात आलं? सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं, आणि यालाच म्हटलं गेलंय टेरिटोरियल नेक्ससचा सिद्धांत. लक्षात आलं? तशा प्रकारे या सिद्धांताला उदाहरणार्थ आपण घेऊयात, महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती आहे, या व्यक्तीने काय केलं, गैरमार्गाने मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती मिळवली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती मिळवली. शिवाय या व्यक्तीने काय केलं, गोव्याला एक 4-5 फ्लॅट घेऊन ठेवले आहेत, हिमाचल प्रदेशामध्ये संत्र्याच्या बागा घेऊन ठेवल्या आहेत, उत्तराखंडमध्ये त्यांनी आणखी हॉटेलमध्ये गुंतवणूक केली, पर्यटन मोठ्या प्रमाणावरती होतं, केरळमध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली. पण या पैशानं जी गुंतवणूक केली हा सगळा पैसा त्यांनी गैरमार्गाने मिळवलाय, महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार करून मिळवलाय. मग महाराष्ट्रामध्ये असा कायदा आहे की एखाद्या व्यक्तीनं जर गैरमार्गाने संपत्ती मिळवलेली असेल तर अशी संपत्ती महाराष्ट्र सरकार जप्त करू शकतं, असा कायदा महाराष्ट्रामध्ये आहे. मग महाराष्ट्र सरकारनं या व्यक्तीनं गैरमार्गाने जी संपत्ती मिळवली होती महाराष्ट्रामधली ती सगळी जप्त केली. आता प्रश्न असा निर्माण झाला की या व्यक्तीनं महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमध्ये पण संपत्ती घेऊन ठेवली आहे. मग महाराष्ट्र राज्यामध्ये असलेला कायदा या ठिकाणी चालेल का, या राज्यांमध्ये या ठिकाणची संपत्ती जप्त करता येऊ शकेल का? तसंच महाराष्ट्राने केलेल्या कायद्यामुळं किंवा आपल्याला असं म्हणतील की हा कायदा इतर राज्यामध्ये लागू होऊ शकतो का, असा प्रश्न निर्माण होतो. आता मी तुम्हाला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचं एक डिसिजन लागू होऊ शकेल. मग इतर राज्य काय करतात, महाराष्ट्रानं जो कायदा केलाय त्या कायद्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी इतर राज्य महाराष्ट्राला सहयोग आणि समन्वय करतील. लक्षात आलं? आपण पाहतो आरोपी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पळून गेला तर तिथल्या पोलिसांची मदत घेतली जाते, कारण त्या राज्यातील कायद्याचा उद्देश पूर्ण करायचा, त्याला पकडायचंय. लक्षात आलं? तसंच आहे या ठिकाणी इतर राज्य या बाबतीमध्ये महाराष्ट्राला काय करतील, सहकार्य करतील, समन्वय करतील. लक्षात आलं? आणि मग याच्यामुळं काय झालं की महाराष्ट्राने केलेला कायदा या इतर राज्यांमध्ये सुद्धा लागू झाला. लक्षात आलं? म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, एका राज्यानं केलेला कायदा दुसऱ्या राज्यामध्ये प्रभावी ठरू शकतो का, वैध ठरू शकतो का,
ठरू शकतं. सर्वोच्च न्यायालय म्हणते अगोदर तुम्ही तुमच्या कायद्याचा उद्देश सिद्ध करणं गरजेचं आहे, तुम्ही हा कायदा लागू करू शकता. तशा प्रकारे एका राज्याने केलेल्या कायद्याचा विस्तार दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा होऊ शकतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे कलम 245(1) आता तुम्हाला लक्षात येईल प्रादेशिक विस्तार कशा प्रकारे आहेत, त्याला अपवाद कोणते आहेत, त्याला मर्यादा कोणत्या आहेत, हे सगळं आपण कलम 245(1) मध्ये अभ्यासलं. लक्षात आलं. मी तुम्हाला कलम 245(1) सांगताना त्याच वेळेस कलम 245(2) पण उल्लेख केलेला होता. कलम 245(1) नुसार काय करू शकतं, भारत सरकार भारताचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशातल्या कोणत्याही भागावरती कायदा करू शकतं. कलम 245(1) नुसार. कलम 245(2) नुसार काय होऊ शकतं की संसद भारतासाठीच नाही तर भारताच्या हद्दीबाहेर सुद्धा कायदे करू शकतं. कलम 245 तुम्हाला विचारतील कोणत्या कलमानुसार, कलम 245(2) कोणत्या कलमानुसार भारताच्या हद्दीबाहेर कायदा करण्याचा संसदेला अधिकार आहे, विचारतील का? विचारू शकतात. कलम 245(2) नुसार क्लॉज 2, कलम 245चा क्लॉज 2 नुसार संसद केवळ भारतासाठीच नाही तर भारताच्या हद्दीबाहेर सुद्धा कायदे करू शकतात. मग ह्या तरतुदी कुठे दिलेत तर कलम 3 मध्ये दिलेत. कलम 5 मध्ये अनेक तरतुदी आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात की ज्याच्यामध्ये भारताबाहेर केलेल्या भारताच्या हद्दीबाहेर केलेल्या गुन्ह्यांचा सुद्धा समावेश होतो. अशा प्रकारे कलम 245 क्लॉज 2 आहे. लक्षात आलं. अनेक गुन्हेगार भारताच्या हद्दीबाहेर सुद्धा गुन्हे करून पळून जातात का? कलम 245(2) नुसार काय होऊ शकतं, हद्दीबाहेर सुद्धा कायदे केले जाऊ शकतात. हे कधी विचारलं तुम्हाला भविष्यात तर कलम 245(2). अशा प्रकारे आजचा हा आपला पहिला जो भाग मी तुम्हाला म्हटलं प्रादेशिक विस्तार हा भाग संपला. 2 प्रकार आपण पाहिले होते. या ठिकाणी कायदेशीर संबंधांचा विस्तार 2 प्रकारे होतो. प्रादेशिक विस्तार, त्यातले कलम 245(1), 2 त्याच्यावरच्या मर्यादा कोणत्या हे आपण पाहिलं. टेरिटोरियल नेक्ससचा सिद्धांत पाहिला आणि आपण आणखी काय पाहिलं तर कलम 245(2) सुद्धा पाहिलं. तशा प्रकारे आता आपण पुढच्या भागामध्ये विषयासंबंधी विस्तार कलम 246 नुसार कसा होतो याचा अभ्यास करणार आहोत. सगळ्यांच्या लक्षात आलं व्यवस्थित. या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.